विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण पहिले पाहत आहोत. या प्रकरण पहिल्यामध्ये संकल्पनात्मक अभ्यासामधली ही दुसरी स्लाइड आपण पाहत आहोत. या संकल्पनात्मक अभ्यासामध्ये आपण पाठीमागं 5 संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण 4 संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली संकल्पना आहे बृहद तुर्कवाद, दुसरी कल्याणकारी हुकुमशाही, तिसरी विश्वस्त पद्धती आणि चौथी श्वेतपत्रिका. आपण काल पाहिल्यापासून प्रमाणे खरं तर प्रत्येक शब्दाचा जो विस्तृत अर्थ आहे तो विस्तृत अर्थ म्हणजे संकल्पना होय. आणि ह्या संकल्पनांचा आपल्याला अभ्यास करत असताना आज आपण बृहद तुर्कवाद म्हणजे काय किंवा ह्या संकल्पनेचा अर्थ काय याविषयी जाणून घेणार आहोत किंवा याविषयी चर्चा करणार आहोत. बृहद तुर्कवाद म्हणजे तुर्की सुलतान अब्दुल हमीद याची अनियंत्रित सत्ता 1908 मध्ये तरुण तुर्कांनी क्रांती करून नष्ट केली आणि तुर्कस्तानचे आधुनिकीकरण करणे, युरोपीय राष्ट्रांप्रमाणे तुर्कस्तानला बलवान करणे, तुर्की साम्राज्यातील परराष्ट्रांच्या हस्तक्षेपास पायबंद घालणे, तुर्की सरकार प्रभावशाली बनवणे आणि राष्ट्रवादाचा तुर्कस्तानात प्रसार करणे या हेतूने पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या बुद्धिवादी तरुणांनी की जे स्वातंत्र्य, समता हे लोकशाहीने प्रभावित झालेले होते, त्यांनी तुर्कस्तानात राजकीय क्रांती घडवून आणलेली होती. तुर्की जनता व लष्कराने सुद्धा तरुण तुर्कांना पाठिंबा दिलेला होता. 1909 ते 1918 पर्यंत तरुण तुर्कांनी राज्यकारभार केला. या काळात त्यांनी जे धोरण अवलंबले त्याला सकल तुर्कवाद असे म्हणतात. आता पहा, आपल्या याचा जर विस्तृतपणे आपल्याला चर्चा करायची झाली तर पाठीमागच्या स्लाइडमध्ये आपण सकल इस्लामवाद असं पाहिलेलं होतं. आता सकल इस्लामवाद कसा होता तर साधारणतः त्या दरम्यानच्या काळामध्ये जे पाश्चात्तीकरण जे आलेलं होतं किंवा आधुनिकीकरणाचं वारं जे वाहत होतं ते आपल्या धर्माला कसल्याही प्रकारचं बाधा येऊ नये किंवा आपल्या धर्माला प्रभावित करू नये या दृष्टिकोनातून या मुस्लिम लोकांनी एकत्रित येऊन त्यांनी एक सकल इस्लामवाद नावाची एक विचारधारा निर्माण केली आणि त्याच्या माध्यमातून लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. यालाच सकल इस्लामवाद असं म्हटलं गेलं. आता इथं सुद्धा तुर्कस्तानमध्ये जो बृहद तुर्कवाद म्हणजे काय हे पाहत असताना आपल्याला लक्षात येईल की 1908 मध्ये तरुण तुर्कांनी क्रांती करून तुर्की सुलतान जो अब्दुल हमीद होता त्याची अनियंत्रित सत्ता घालवलेली आहे. आता ही अनियंत्रित सत्ता घालवल्यामुळं साधारणतः तुर्कस्तानचे आधुनिकीकरण करणे, त्याचप्रमाणे युरोपीय राष्ट्रांप्रमाणे तुर्कस्तानला बलवान करणे, तुर्की साम्राज्यातील परराष्ट्रांच्या हस्तक्षेपास पायबंद घालणे, तुर्की सरकार प्रभावशाली बनवणे आणि राष्ट्रवादाचा तुर्कस्तानात प्रसार करणे अशा प्रकारचा हेतू डोळ्यासमोर ठेवून काही बुद्धिवादी जे शिकलेले तरुण होते त्या तरुणांनी तुर्कस्तानमध्ये एक राजकीय क्रांती घडवून आणलेली होती. आणि त्या राजकीय क्रांतीला तिथं तुर्की जनतेनेच नव्हे तर तेथील लष्कराने सुद्धा अशा तरुण तुर्क म्हणजे कोण तर हे जे काही अभ्यास करणारे किंवा शिकलेली जी मंडळी होती, तरुण होते, त्यांना तरुण तुर्क असं म्हटलं गेलं. मग अशा प्रकारच्या तरुण तुर्कांनी तिथे 1909 ते 1918 म्हणजे साधारणतः 9 वर्ष त्याने राज्यकारभार केला. आणि या 9 वर्षाच्या काळामध्ये त्याने जे धोरण अवलंबलं त्याला सकल तुर्कवाद किंवा त्यालाच बृहद तुर्कवाद असं म्हटलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारचा हा थोडक्यात तुर्कस्तानचा किंवा बृहद तुर्कवाद या संकल्पनेचा
विस्तृत अर्थ असलेला आपणास दिसून येतो. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत कल्याणकारी हुकुमशाही. आता हुकुमशाही म्हणजे काय, कल्याणकारी हुकुमशाही म्हणजे काय, याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजे एखाद्या शब्दाचा विस्तृत अर्थ सांगणे म्हणजे संकल्पना होय. या न्यायाने, या तत्वाने, या विचाराने आपण या कल्याणकारी हुकुमशाहीचा आपण आता इथं अभ्यास करणार आहोत. वास्तविक पाहता सर्व राजकीय कृतीवर जेव्हा एक व्यक्ती, अधिकारपद, गट किंवा पक्षाचे पूर्ण नियंत्रण असते व सर्व नागरिकांवर आज्ञापालनाची सक्ती करण्यात येते, अशा ज्या पद्धतीला किंवा व्यवस्थेला आपण काय म्हणतो, तर अशा व्यवस्थेला किंवा शासन पद्धतीला हुकुमशाही असं म्हटलं जातं. म्हणजेच काय की एखाद्या व्यक्तीच्या अधिकारामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीकडं सर्व सत्ता हाती केंद्रित असणे किंवा एखाद्या पक्षाकडं किंवा एखाद्या गटाकडं जी सर्व सत्ता हाती केंद्रित असणे आणि सर्वांना त्या सत्तेचं पालन करायला लावणे, याला काय म्हटलं जातं, हुकुमशाही. अशा प्रकारचे हुकुमशाही असलेलं आपणास दिसून येतं. हुकुमशाही म्हणजे लक्षात आलं, कुणीतरी एखाद्या पक्षाची, एखाद्या व्यक्तीची सत्ता असणं आणि ती सत्ता सर्वांवरती लादणं, याला हुकुमशाही असं म्हणायचं. आलं लक्षामध्ये इथं. आता याच्यानंतर हुकुमशाहीचे 2 प्रकार पडतात. ते कोणते प्रकार, एक लष्करी हुकुमशाही आणि दुसरी नागरी हुकुमशाही. 2 प्रकार पहा, एक लष्करी हुकुमशाही आणि दुसरी नागरी हुकुमशाही. लष्कराच्या माध्यमातून लष्करी हुकुमशाही किंवा एखाद्या सामर्थ्यवान नेत्यांच्या नेतृत्वाखाली नागरी हुकुमशाही ही प्रस्थापित होत असते. म्हणजे काय बघा की लष्कराच्या माध्यमातून एखादा लष्कर अधिकारी जर असेल आणि तो लष्कर अधिकारी जर आपली सत्ता चालवत असेल, समजा पाठीमागे याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर पाकिस्तानमध्ये पाठीमागे अशा प्रकारची व्यवस्था किंवा परिस्थिती ही निर्माण झालेली होती आणि त्या माध्यमातून त्यांची व्यवस्था चाललेली होती, लष्करी व्यवस्था. तिथं अप्रत्यक्षरित्या लष्करी हुकुमशाही सुरू झालेली आपणास दिसून येते. म्हणजे एकंदरीत एखाद्या लष्कर अधिकाऱ्याने सर्व सत्ता ताब्यात घेऊन ती सत्ता चालवणं, याला लष्करी व्यवस्था म्हणायचं. आणि मी सांगतो त्याप्रमाणेच सगळं झालं पाहिजे किंवा मी सांगतो तशाच प्रकारचा विचार पुढे गेला पाहिजे, लोकांनी ते अवलंबला पाहिजे, अशा प्रकारच्या वृत्तीला, अशा प्रकारच्या विचाराला आपण लष्करी हुकुमशाही म्हणूया. आणि जेव्हा एखादा जो काही नेता आहे आणि नेत्यानं सुरुवातीला तो चांगल्या प्रकारचं लोकांच्या कल्याणासाठी काम करतो, लोकांचं भलं करण्याचा प्रयत्न करतो, विविध योजनांचा अंगीकार करतो किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न दाखवतो, चांगल्या प्रकारची स्वप्न दाखवतो, तुम्हाला असं असं होईल, असं असं करता येईल, असं असं जगता येईल, अशी मोठी मोठी स्वप्न दाखवतो. आणि ही स्वप्न दाखवल्यानंतर साधारणतः सर्वसामान्य लोकांना असं वाटायला लागतं की हा नेता आपल्या खरोखरच चांगला आहे, आपल्या भलेचा विचार करतो आहे आणि म्हणून अशा प्रकारचा विचार करणारा माणूस हाच आपला नेता आहे, असं सर्वसामान्य लोकांना वाटू लागतं. आणि ती जनता किंवा सर्वसामान्य लोक त्याच्या पाठीमागं त्याच्या विचाराला प्रोत्साहन देत असतात. अशा प्रकारे प्रोत्साहन दिल्यामुळं साहजिकच हळूहळू काय होतं की तो जो नागरी म्हणजे लोकांमधून पुढे आलेला जो नेता आहे किंवा निवडून आलेला नेता म्हणूया आपण, जर वारंवार तो तशा प्रकारचा निवडून यायला लागला किंवा सत्ता त्याच्याकडे राहिली, तर हळूहळू काय होतं की तो अनियंत्रित सत्तेकडे जातो. म्हणजे मी म्हणेल तशाच प्रकारे लोकांनी वागलं पाहिजे, तशा प्रकारचा राज्यकारभार केला पाहिजे, अशा प्रकारचा विचार पुढे येतो आणि त्या माध्यमातून जी सत्ता चालवली जाते त्याला आपण नागरी हुकुमशाही असं म्हणतो. आता हे 2 लक्षात आलं, एक लष्करी हुकुमशाही आणि दुसरी नागरी हुकुमशाही. आता साधारणतः तुर्कस्तानचा केमाल पाशा ही तुर्कस्तानमध्ये जो केमाल पाशा होता तो हुकुमशाह होता, परंतु त्याची हुकुमशाही जी आहे ती लोकांच्या भल्यासाठी होती.
कल्याणासाठी होती. आणि म्हणून अशा प्रकारची ही जी तुर्कस्तानमधली केमाल पाशाची जी काही हुकुमशाही होती ती लोक कल्याणकारी हुकुमशाही होती. परत त्या हुकुमशाहीचे दोन प्रकार आपण पाडू शकतो. एक कल्याणकारी हुकुमशाही आणि दुसरी अनियंत्रित हुकुमशाही. कल्याणकारी हुकुमशाहीमध्ये हुकुमशाह काय करतो की सर्वसामान्य लोकांचं हित पाहतो, लोकांचा विकास कशा प्रकारचा होईल, त्यांचं जीवन कशा प्रकारचं चांगलं सुधारेल, अशा प्रकारच्या विचारानं तो काम करत असतो. तर या उलट अनियंत्रित लोकशाहीमध्ये अशा प्रकारे सांगितलं जातं किंवा अशा प्रकारे तो वागतो की अनियंत्रित म्हणजे काय की माझ्याच म्हणण्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे, पुढच्या माणसाला कसल्याही प्रकारे बोलण्याचा किंवा विचार मांडण्याचा किंवा काही सांगण्याचा अधिकार उरणार नाही. म्हणजेच मी जे काही विचार केला किंवा मी जे काही सांगितलं त्याप्रमाणे सर्वांनी वागलं पाहिजे, अशा प्रकारच्या विचाराला किंवा अशा प्रकारच्या शासन पद्धतीला, मग ती गटाची असेल, पक्षाची असेल किंवा एखाद्या नेत्याची असेल किंवा एखाद्या समुदायाची असेल, तर अशा प्रकारची ज्यावेळेस ही सत्ता किंवा प्रशासन त्या माध्यमातून चालतं त्याला अनियंत्रित अशा प्रकारची हुकुमशाही असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारची ही हुकुमशाही असलेली आपणास दिसून येते. म्हणजेच आपण आता दोन संकल्पना पाहिल्या, एक बृहद तुर्कवाद आणि दुसरी कल्याणकारी हुकुमशाही. तिसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे विश्वस्त पद्धती. आता ही विश्वस्त पद्धती म्हणजे नेमकं काय याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. विश्वस्त पद्धती म्हणजे साधारणतः त्याची आपल्याला चर्चा करत असताना काही आढावा घ्यावा लागेल, काही पाहावं लागेल. त्याच्यामध्ये पहिल्या महायुद्धानंतर झालेल्या व्हर्सायच्या तहात, जर्मनीच्या तहामध्ये किंवा जर्मनीच्या व्हर्सायचा जो तह झाला त्या तहानुसार जर्मनीच्या सर्व ज्या वसाहती होत्या त्या वसाहती काढून घेण्याची तरतूद होती. तसेच सेव्हरच्या तहानुसार तुर्कस्तानकडून बराच प्रदेश काढून घेण्यात आलेला होता. आता हे जे प्रदेश काढून घेण्यात आलेले होते, म्हणजे जर्मनीकडून असेल, तुर्कस्तानमधून, हे का काढून घेण्यात आलेले होते, तर त्यांनी युद्धामध्ये किंवा युद्धास ते जबाबदार आहेत अशा प्रकारचा ठपका हा त्यांच्यावरती ठेवलेला होता. आणि हा ठपका ठेवल्यामुळं साहजिकच त्यांना पनिशमेंट किंवा शिक्षा म्हणून त्यांचे काही या तहानुसार, मग जर्मनीला व्हर्सायच्या तहानुसार त्यांच्या वसाहती काढून घेण्यात आलेल्या होत्या आणि सेव्हरच्या तहानुसार तुर्कस्तानच्या वसाहती काही काढून घेण्यात आलेल्या होत्या. आता प्रश्न असा निर्माण झालेला होता की ह्या वसाहती काढून घेण्यात आल्या होत्या, घेतल्या होत्या, परंतु ह्या एवढ्या मोठ्या वसाहती काढून घेतलेल्या आहेत, त्याच्या या प्रदेशाचं करायचं काय, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता. आणि म्हणून तो सोडवण्यासाठी राष्ट्रसंघाने एक विश्वस्त पद्धती अंमलात आणलेली होती. ही विश्वस्त पद्धती अस्तित्वात आणलेली होती आणि या पद्धतीनुसार जगातील प्रगतिशील राष्ट्रांनी विश्वस्त या नात्याने पराभूत राष्ट्रांकडून घेतलेल्या वसाहतींचा, प्रदेशांचा कारभार पाहायचा होता. बघा आता कशा प्रकारची ही विश्वस्त पद्धती होती की हे जे काही प्रदेश घेतलेले होते ते प्रदेश, त्या प्रदेशाची कशा प्रकारची व्यवस्था करायची, हा एक मोठा प्रश्न होता. आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी जे काही जगामध्ये प्रगतिशील आहेत, विकसित आहेत, विकसनशील आहेत, अशा प्रकारच्या राष्ट्रांनी या पराभूत राष्ट्रांकडून घेतलेल्या ज्या काही हे आहेत, वसाहती आहेत, त्या वसाहतींचा कारभार पाहायचा, अशा प्रकारचा या विश्वस्त पद्धतीचा किंवा विश्वस्त पद्धतीच्या पाठीमागचा विचार असलेला आपणास दिसून येतो. आता ही जी विश्वस्त पद्धती जी होती ती वास्तविक पाहता या वुड्रो विल्सनच्या 14 तत्वातील या स्वयंनिर्णयाच्या तत्वाच्या आधारावरतीच ही आधारलेली अशा प्रकारची राष्ट्रसंघाची योजना असलेली आपणास दिसून येते. आणि म्हणूनच ही जी विश्वस्त पद्धती म्हणजे काय हे बघत असताना, हे चर्चा करत असताना किंवा पाहत असताना आपल्याला असं लक्षात येतं की जे काही पराभूत राष्ट्राकडून ज्या काही
तहान्वये त्यांच्याकडून ज्या घेतलेल्या ज्या काही वसाहती आहेत किंवा प्रदेश आहेत त्याची व्यवस्था लावण्यासाठी कुणाकडे तरी किंवा एखाद्या सक्षम राष्ट्रांकडे त्याची जबाबदारी सोपवणे आणि त्यांनी ती जबाबदारी घेणे याला विश्वस्त असं म्हटलं पाहिजे किंवा म्हटलं जातं. आणि यालाच अशा जी पद्धती चालू झालेली होती त्या पद्धतीला विश्वस्त पद्धती असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारची ही विश्वस्त पद्धतीची सुद्धा संकल्पना असलेला आपणास दिसून येतं. पुढची जी संकल्पना आहे ती पुढची संकल्पना आहे ती म्हणजे श्वेतपत्रिका. आता ही श्वेतपत्रिका म्हणजे काय आहे? श्वेत म्हणजे पांढरी आणि पत्रिका म्हणजे पत्र. आता नेमकी ही भानगड काय आहे श्वेतपत्रिका म्हणजे? तर अरब आणि ज्यू यांच्यातील संघर्ष सोडवण्यासाठी इंग्लंडने 1939 मध्ये जी एकतर्फी योजना जाहीर केली तिला श्वेतपत्रिका असं म्हटलं जातं. बघा, श्वेतपत्रिका कशाला म्हटलं जातं? तर अरब आणि ज्यू यांच्यातील संघर्ष जो चाललेला होता तो सोडवण्यासाठी इंग्लंडनं 1939 मध्ये जी एक योजना जाहीर केलेली होती फक्त एकट्या इंग्लंडनं, त्या योजनेला आपण श्वेतपत्रिका असं म्हणतो. आता पॅलेस्टाईनच्या प्रश्नावरून अरब व ज्यू यांच्यात सतत संघर्ष चालू होता. पॅलेस्टाईनचा प्रदेश विश्वस्त सत्ता या नात्याने ब्रिटनकडे होता. मगाशी आपण विश्वस्त पद्धती म्हणजे काय हे पाहिलेलं होतं. याचंच उदाहरण म्हणून आपल्याला इथं सांगता येईल की पॅलेस्टाईनचा जो प्रदेश होता, जो घेतलेला होता, तो प्रदेश कुणाकडे विश्वस्त म्हणून होता? तर ब्रिटनकडे होता. आता कर्तबगार ज्यूंचं वास्तविक पाहता एक विचार होता किंवा त्यांची वाटचाल त्याच्याकडे होती, ती म्हणजे इस्रायल हे राष्ट्र निर्माण करायचं. परंतु इस्रायल जर राष्ट्र हे जर निर्माण झालं तर ब्रिटनला ते धोक्याचं ठरू शकतं. अशा प्रकारच्या विचाराने त्यांनी बाल्फोर जाहीरनाम्यामध्ये बाल्फोरच्या जाहीरनाम्याने ब्रिटनने खऱ्या अर्थानं ज्यूंना आश्वासन दिलेलं होतं, तरी सुद्धा ब्रिटनने त्यांची ती भूमी, जी स्वतःची भूमी होती, ती त्यांनी दिली नाही. याच दरम्यानच्या काळामध्ये अरब राष्ट्रांमध्ये खनिज तेलाचे प्रचंड साठे सापडत होते. वास्तविक पाहता इंग्रजांचा स्वार्थ तिथं दडलेला होता. आता तो इंग्रजांचा स्वार्थ कसा होता? तर तिथं त्यांचे आर्थिक हितसंबंध का निर्माण झालेले होते? तर साधारणतः अरब राष्ट्रांमध्ये खनिज तेलांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात साठे हे सापडलेले होते आणि म्हणूनच वास्तविक पाहता अरब आणि ज्यू यांच्यामध्ये वास्तविक पाहता त्यांनी अरब आणि ज्यू यांच्यामध्ये अरबांना ते झुकते माप देऊ लागलेले होते. याचं कारण असं होतं की आपल्याला माहिती आहे इंग्रजांची नीती कशा प्रकारची होती. फोडा आणि जोडा म्हणजे एकटे पाडा, आणि एकटे पाडल्यानंतर काय होतं, त्याची शक्ती क्षीण होते. आणि म्हणूनच या दोघांमधला जो संघर्ष आहे ते नेहमी काय करायचे, इंग्रजांचं नेहमीच वैशिष्ट्य होतं की एकमेकांविरुद्ध लढवायचे, ते आपापसामध्ये लढवायचे आणि ज्याची बाजू जरा जास्त आहे त्याला ते सहकार्य करायचे. म्हणजे काट्यानं काटा काढणे ज्याला म्हणतात, अशा प्रकारची इंग्रजांची नीती असायची. आता इथं सुद्धा तसंच त्यांनी केलेलं होतं. अरब आणि जे ज्यू होते, या अरब आणि ज्यूंच्या संघर्षामध्ये इंग्रजांनी एक ओळखलं आणि त्यांनी ते काय केलं, तर अरबांना इंग्रजांनी सहकार्य केलं. येते का लक्षात? इंग्रजांनी कोणाला सहकार्य केलं? अरब आणि ज्यूंच्या मध्ये अरबांना. आता याच दरम्यान अरब आणि इंग्रजांवरती आता साहजिकच आहे, ज्यू खवळले गेले, चिडले गेले आणि म्हणून या ज्यूंनी अरबांवरती आणि इंग्रजांवरती प्राणघातक हल्ले करायला सुरुवात केली. त्यामुळं पॅलेस्टाईन हा अशांत झाला, अशांतता पसरली, तिथं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. एवढंच नव्हे तर तिथं अस्थिरता निर्माण झाली आणि त्यामुळं साहजिकच ब्रिटिश शासनकर्ते सुद्धा अस्वस्थ झाले. ब्रिटिशांना सुद्धा कळेना आता नेमकं काय करायचं, कारण का त्यांचा डाव आता अंगलट आलेला होता आणि म्हणून ते अस्वस्थ झाले. वास्तविक पाहता
याच दरम्यानच्या काळामध्ये अरब आणि ज्यू या दोघांच्या संघर्षांनी सुद्धा अतिशय उग्र अशा प्रकारचं रूप हे धारण केलेलं होतं. आणि याच दरम्यानच्या काळामध्ये शांतता व स्थैर्य निर्माण करण्यासाठी ब्रिटनने विविध कमिशनची स्थापना केली. इंग्रजांचं एक धोरण होतं बघा, कधीही ते निर्णय घेत नसत, एकदा पटकन निर्णय घेत नसत तर त्याच्यावरती काय करायचे, समित्या स्थापन करायच्या, कमिशन स्थापन करायचं आणि मग समित्या वगैरे स्थापन करून त्याच्यातून काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करायचा की जेणेकरून वेळ जाईल आणि वेळ गेल्यानंतर त्याच्यातली जी तीव्रता आहे ती तीव्रता कशा प्रकारे कमी करता येईल ती कमी करण्याचा प्रयत्न हे ते इंग्रज करत होते. परंतु हे कमिशन जरी स्थापन केलं असलं तरी ज्यू आणि अरब यांच्यामधल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या वास्तविक पाहता खूप वेगळ्या प्रकारच्या होत्या. त्या मान्य करण्या इतपत ते काही सोप्या नव्हत्या आणि म्हणून वास्तविक पाहता परस्पर अशा प्रकारच्या विरोधी मागण्यांमुळं जी काही परिषद त्यांनी ही तडजोड करण्यासाठी निर्माण केलेली होती किंवा आयोजित केलेली होती ती परिषद सुद्धा अपयशी झालेली आहे. आणि अपयशी ठरल्यामुळं वास्तविक पाहता वाटाघाटी व तडजोडीचे सर्वच मार्ग बंद झाले. कारण का, शेवटी काही कुठलाही प्रश्न जो असतो तो चर्चेने सुटत असतो. चर्चा महत्वाची असते. तुम्हाला माहिती असेल, चर्चा आपल्या एक या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की तरुण सागर महाराज नेहमी म्हणतात की तुम्ही रक्त येईपर्यंत मारामारी करा, भांडण करा, पण बोलायचं बंद होऊ नका. कारण बोलायचं बंद झालं की सगळं संपतं. तिथं तुम्ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की कितीही कुणाशीही भांडण झालं तर बोलायचं हे व्हायचं नाही, बंद व्हायचं नाही. याचं कारण अशा प्रकारचं की बोलण्यानं तिथं संवाद संपतो आणि तिथं मनामध्ये गैरसमज निर्माण व्हायला सुरुवात होते आणि जास्तीच आपल्या एकमेकाच्या मनामध्ये जर शंका गैरसमज निर्माण झाले तर ते निघणं फार अवघड असतं. आणि म्हणून बोलणं किंवा संवाद हा चालू राहिला पाहिजे हे महत्वाचं आहे. या घटनेमधून आपण हे जरी घेतलं तरी खूप झाल्यासारखं आहे. आता इथं आपला मुद्दा अशा प्रकारचा होता की परिषद घेतली, चर्चा झाली, परंतु तिथून वाटाघाटी मात्र बंद झाल्या, सर्व मार्ग बंद झाले. आणि म्हणून वास्तविक पाहता आता काय करायचं अशा प्रकारचा विचार करून शेवटी 1939 साली अगदी ब्रिटननं एकतर्फी अशा प्रकारची श्वेतपत्रिका जाहीर केली. आता ही श्वेतपत्रिका जाहीर करून त्यांनी त्या पत्रिकेमध्ये काही तरतुदी केलेल्या होत्या. ती तरतूद अशा प्रकारची होती. पहिली तरतूद की पॅलेस्टाईनचे 3 भाग करायचे. या 3 भागापैकी फक्त एकाच प्रदेशात ज्यूंना जमीन खरेदी करायचे अधिकार द्यायचे. ही पहिली तरतूद होती. दुसरी तरतूद अशा प्रकारची होती की पुढील 5 वर्षात फक्त 75,000 ज्यूंना पॅलेस्टाईनमध्ये प्रवेश द्यावा. आणि तिसरी तरतूद होती भविष्यात 10 वर्षानंतर स्वतंत्र ज्यू राष्ट्र निर्माण करण्यात येईल. म्हणजे ज्यूची जी मागणी होती ज्यू धर्मियांची किंवा ज्यू लोकांची की आम्हाला स्वतंत्र राष्ट्र पाहिजे, तर या श्वेतपत्रिकेमध्ये 10 वर्षानंतर तशा प्रकारचा स्वतंत्र राष्ट्र त्यांना देण्यात येईल किंवा निर्माण करण्यात येईल अशा प्रकारची या श्वेतपत्रिकेमध्ये तरतूद करण्यात आलेली होती. आणि या तरतुदीमधला चौथा जो भाग होता तो म्हणजे ब्रिटिश उच्चायुक्त शेतजमिनीच्या खरेदी विक्रीवर योग्य बंधने लावू शकेल. म्हणजे जो ब्रिटिशाचा उच्चायुक्त किंवा जो उच्च अधिकारी जो होता तो शेतजमिनीच्या खरेदी विक्रीवरती योग्य बंधने लावू शकेल. म्हणजे बघा, जरी समजा ह्या सगळ्या तरतुदी केल्या असल्या तरी शेवटी त्यांनी आपल्या हातामध्ये हातचा राखलेला होता आणि तो म्हणजे ह्या सगळ्या विक्री आणि खरेदीची जी काही बंधनं आहेत ती बंधनं कोण लावू शकेल, तर तो फक्त ब्रिटिश उच्चायुक्त किंवा उच्चाधिकारी हाच लावू शकेल. अशा प्रकारची मेक ही त्या इंग्रजांनी मारून ठेवलेली आपणास दिसून येते. तर अशा प्रकारची ही श्वेतपत्रिका आणि श्वेतपत्रिकेमधल्या तरतुदी ह्या जर आपण पाहिल्या तर कशासाठी ही श्वेतपत्रिका
काढलेली होती हेही आपल्या लक्षात येईल. वास्तविक पाहता हे सगळं पाहिल्यानंतर एक लक्षात आलं की ही श्वेतपत्रिका सुद्धा काही मध्यस्थी करू शकली नाही आणि ती वास्तविक पाहता अयशस्वीच ठरलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच साधारणतः श्वेतपत्रिकेने अरब ज्यू संघर्षावर कोणताच कायमस्वरूपी किंवा ठोस अशा प्रकारचा उपाय सुचवलेला नाही. उलट ब्रिटिशांची साम्राज्यवादी नीतीच यातून दिसून आली आणि म्हणून ही जी श्वेतपत्रिका आहे त्या श्वेतपत्रिकेकडं खरं तर वेगळ्या पद्धतीनं पाहिलंच गेलं, तिला अपयश आलं. याला म्हणतात श्वेतपत्रिका. आणि श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून कशा प्रकारे इंग्रजाने आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला हे आपल्या या श्वेतपत्रिकेमधून लक्षात येतं. म्हणजेच एकंदरीत श्वेतपत्रिका म्हणजे काय आणि श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून कशा प्रकारचं काम किंवा कशा प्रकारे इंग्रजांनी आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला हे आपल्या लक्षात येतं. तर अशा प्रकारचे आजच्या या व्हिडिओमध्ये हे 4 संकल्पना आणि 4 संकल्पनांचं स्पष्टीकरण हे असलेलं आपणास दिसून येतं. थांबूया इथे.